Hey, hello everyone. Welcome back again. So, welcome Apurva again. जसं आपण last time discussed केलं, right? We had a couple of discussion about carbohydrates, loading, protein, आणि with the long distance. जसं आपण म्हणलो की बऱ्याच गोष्टी आपल्याला लागतात. सो हायड्रेशन किंवा रिहायड्रेशन हा एक वन ऑफ द मेजर आस्पेक्ट असतो लॉंग डिस्टन्स रनर्सचा. कारण बऱ्याच वेगवेगळ्या आस्पेक्टमध्ये पळतो. कधी कधी आपण ह्युमिड एअरमध्ये पळतो, कधी कधी आपण ड्रायमध्ये पळतो, काही लोकांचा फॅट लॉसमध्ये असतं. तर वॉटर लॉस हा मेजर कंटेंट आहे. सो त्याबद्दल तू काय सांगू शकशील आमच्या ऑडियन्सला? सो आपल्याला जनरल हायड्रेशन स्टेटस मेंटेन ठेवण्याच्या गाईडलाईन्स ज्या आहेत एन्ड्युरन्स स्पॉर्टमध्ये, दॅट गाईडलाईन्स टेक इन टू अकाउंट एन्व्हायरमेंटल कंडिशन, स्पोर्ट्स ड्युरेशन अँड टाईप, ॲथलीट्स बॉडी कॉम्पोजिशन, स्वेट रेट, क्लोदिंग एक्सेट्रा. सो आपण सिच्युएशन काय आहे, क्लायमेट कसं आहे, कोण ॲथलीट धावतोय, त्याची स्वेटिंगची टेंडन्सी काय आहे, हे सगळं पहिले समजून घेतो आणि मग आपण रनर स्पेसिफिक रिहायड्रेशन स्ट्रॅटेजीज डिझाईन करू शकतो. ओके. जनरल गाईडलाईन्स मध्ये असं सांगितलंय की वी हॅव टू लिमिट आवर वेट लॉस विच हॅपन्स ड्यू टू स्वेट लॉस अराउंड 2 to 3% ड्युरिंग इंड्युरन्स इव्हेंट्स. ओके. सो मॅरेथॉन करताना जर माझा स्वेट लॉसमुळे जो काही वेट लॉस होणार आहे तो 3% पेक्षा जास्त आहे तर आपण त्याला सिव्हिअर डिहायड्रेशन म्हणतो. आणि अशा सिच्युएशनमध्ये भरपूर फिजिओलॉजिकल डिस्कम्फर्टिंग सिम्पटम्स रनर्स नेहमी एक्सपिरियन्स करतात. सो जे आपण म्हणतो की पेस कमी होतोय, हळूहळू बॉडी थकतीये, दॅट जनरली हॅपन्स बियॉन्ड 3%. ओके. सो आपण एक आयडिया अशी करू शकतो की चेक युअर वेट बिफोर अँड आफ्टर द रन. सो म्हणजे ही वन ऑफ द स्ट्रॅटेजी असू शकते. येस, टू अंडरस्टँड तुमचं रिहायड्रेशन बरोबर आहे का नाही आणि जो वेट लॉस आहे तो ह्या रेकमेंडेड रेंज मध्ये आहे का नाही. सो असं म्हणलंय की माइल्ड डिहायड्रेशन इज ऍक्सेप्टेबल जर रनरला कुठलाही सिव्हिअर डिस्कम्फर्ट होत नाहीये. कारण काही काही वेळेला स्वेट रेट एवढा जास्त असतो की पेस अफेक्ट न करता त्या स्पीडमध्ये रिहायड्रेशन करणं बिकम्स इम्प्रॅक्टिकल अँड इम्पॉसिबल. सो माइल्ड डिहायड्रेशन इज ऍक्सेप्टेबल जर रनर कम्फर्टेबली रन करू शकत असेल विदाउट एनी फिजिओलॉजिकल डिस्कम्फर्ट. सो ते एक आपल्याला गाईडलाईन दिली. दुसरं जर आपण म्हणलं कसं मी रिहायड्रेशन करू, मी काय टार्गेट ठेवू, सो आपल्याला असं सांगितलंय 150 ml to 200 ml liquids runners can consume at every 15 to 20 minutes, which is equivalent to 400 to 800 ml liquids per hour. So this is a good range to start. So ह्या रेंज मध्ये तुम्ही पहिले liquids consume करा. You can start with the plain water, see the symptoms, see the effect, how you are feeling, gut comfort कसा आहे, better वाटतंय तुम्हाला. If you feel की no I'm still uncomfortable, switch to electrolyte drinks and then experiment की मला बरं वाटतंय का. If you are feeling better with electrolyte drinks, slowly increase the quantity and see now what is the effect. जे काय तुमचे कंप्लेंट्स आहेत ते आता सॉल्व्ह होत आहेत का. सो लाईक दॅट यू कीप बिल्डिंग युअर हायड्रेशन प्लॅन. So you have to select the beverage, work on the quantity, and then find out that sweet spot where your body is comfortable and you are not facing any physiological discomforts as well. आणि जसं आपण लास्ट एपिसोडमध्ये बोललो राईट की डिस्टन्स मॅटर राईट फॉर कार्ब लोडिंग, तसं डिस्टन्स मॅटर फॉर हायड्रेशन ऑल्सो. कारण सपोज मी 5 आणि 10 पडतोय तर किती सिरियसली मी हायड्रेशन घेतलं पाहिजे ड्युरिंग रन्स असेल किंवा पोस्ट रन असेल, किंवा मी 21 आणि 42 पळतोय विच इज कन्झ्युमिंग मोर अमाऊंट ऑफ वॉटर इन माय बॉडी राईट. सो मी कसा प्लॅन आउट केला पाहिजे त्यासाठी. सो डिस्टन्स मॅटर करतं. कारण पहिलं तर आपण स्वेटिंग जे करणार आहे ते डिस्टन्सवर अवलंबून आहे. कारण डिस्टन्स कव्हर व्हायला मला किती तास लागतात, जेवढे तास लागणार आहे तेवढे तास स्वेटिंग होणार आहे, तेवढे तास बॉडी वॉटर शरीराच्या बाहेर जाणार आहे, तेवढं माझं वजन कमी होणार आहे आणि मग हळूहळू मला सगळे डिहायड्रेशनचे सिम्पटम्स दिसायला लागणार. इफ आय एम प्लेइंग फॉर अ लॉंग टाइम, इफ आय एम रनिंग फॉर 40 टू फुल मॅरेथॉन आपली जी आहे, मी 5K पळतेय, माय सिम्पल एम शुड बी आय हॅव टू स्टार्ट माय रेस विथ अ हायड्रेटेड स्टेट. म्हणजे सकाळी मी उठल्यानंतर इव्हेंटच्या आधी वेन आय एम पासिंग माय मॉर्निंग युरिन, इट हॅज टू बी पेल येलो, इट हॅज टू बी लाईटिश येलो. म्हणजे मला माहिती आहे की आय एम इन अ वेल हायड्रेटेड स्टेट. सपोज मी नाहीये, माय युरिन इज ऑलरेडी डार्क, देन मला जेव्हा मी प्री रेस फ्युएलिंग करते त्याच्यामध्ये मला प्री रेस हायड्रेशन सुरू करायला पाहिजे. सो हॅव टू स्टार्ट फ्रॉम दॅट पॉइंट टू बिल्ड माय हायड्रेशन. ठीक आहे. 5K इज अ व्हेरी शॉर्ट डिस्टन्स इफ यू आर अ वेल हायड्रेटेड. जस्ट बाय सिम्पल सिपिंग ऍड लिबिटम वॉटर तुमच्या टेस्ट तुमच्या थर्स्ट नुसार सॉरी जर तुम्ही वॉटर कन्झ्युम करत राहिला दॅट शुड बी इनफ बिकॉज युअर बॉडी साइन्स अँड सिम्पटम्स यू नो हाऊ युअर बॉडी रिॲक्ट्स. सो तसं तुम्ही प्लेन वॉटर सिप करत राहिला इट शुड बी इनफ. देअर शुड नॉट बी एनी स्ट्रक्चर्ड प्लॅन रिक्वायर्ड की एवढे लिटर्स मी एवढ्या मिनिटाला प्यायला पाहिजे, अनलेस अँड अंटिल समबडी इज क्रॅम्पिंग
काही सिव्हिअर इश्यूज येतात विच नीड्स टू बी अड्रेस. अदरवाईज वेल हायड्रेटेड स्टेट मध्ये या. 5K रन करताना ऍड लिबिटम वॉटर इनटेक ठेवा. दॅट शुड बी इनफ. जसं डिस्टन्स वाढतोय देन यू नीड टू वर्कआउट ऑन द अमाऊंट ॲज वेल एज बेवरेज चॉईस. मी पाणी पिणार आहे का मी इलेक्ट्रोलाइट पिणार आहे का मी स्पोर्ट्स ड्रिंक पिणार आहे. तर माझा डिस्टन्स जसा वाढत जातो तसा ह्या गोष्टी मॅटर करणार आहेत. फुल मॅरेथॉनला आपण बघतो की रिफ्युएलिंग आणि रिहायड्रेशन दोन्ही महत्वाचं आहे. सो जनरली रनर्स जे आहेत ते कार्बोहायड्रेट लिक्विड फॉर्म मध्ये घेणं प्रेफर करतात. सो दे कॅन डू बोथ द थिंग्स सायमल्टेनियसली. सो इन्स्टेड ऑफ प्लेन वॉटर आय वुड सजेस्ट दे शुड ड्रिंक स्पोर्ट्स ड्रिंक. कारण स्पोर्ट्स ड्रिंक मध्ये वॉटर येणार, इलेक्ट्रोलाइट येणार आणि कार्बोहायड्रेट येणार. सो त्यांना बॅटरीज पण मिळतात, पाणी पण मिळतंय, बॉडी सॉल्ट पण मिळतात. सो एका ड्रिंक मध्ये त्यांच्या दोन्ही गोष्टी होतात. बट इफ आय एम रनिंग फॉर अ शॉर्टर डिस्टन्स वेअर माय टार्गेट इज नॉट कार्बोहायड्रेट ॲट ऑल, मी ऑलरेडी माझं प्री रेस फ्युएल करून आले, माझ्या पेट्रोलमध्ये इनफ आहे फ्युएल, माझं पेट्रोल व्यवस्थित आहे, बॉडी इज चार्ज, आय कॅन आराम से कम्प्लीट 5K रन. बरोबर. त्याचे मला कार्बोहायड्रेटची गरज नाही. मग मला कार्बोहायड्रेटची गरज आहे तर वाय शुड आय कन्झ्युम स्पोर्ट्स ड्रिंक. जसं मी म्हणलं जे कन्झ्युम करतोय ते युटिलाइज झालं पाहिजे. जस्ट कन्झम्पशन विल नॉट गोइंग टू मेक यू विन. And that can renew in your race also. त्याच्यामुळे स्टमक क्रॅम्प्स येणार, वॉमिटिंग होणार, नॉशिया होणार, कारण मी तो घेते पदार्थ पण तेवढा एफिशियंटली अब्झॉर्ब करत नाही आणि अब्झॉर्ब केल्यावर मी तो वापरतच नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे जर मी 5K आहे तर प्लेन वॉटर इज ऑल्सो इनफ. ओके. पण मी जर लॉंगर डिस्टन्स करते तर आय हॅव टू कीप स्विचिंग माय बेवरेजेस अँड स्पोर्ट्स ड्रिंक बिकम्स द क्रिटिकल बेवरेज फॉर द फुल मॅरेथॉन. येस. जसं आपण म्हणलं की बाबा आता बरेच रनर्स मध्ये असतं की बाबा सॉल्ट आणि कार्बोहायड्रेट हे रिहायड्रेशनमध्ये कसे यूज करायचे. कारण मी बऱ्याच लोकांचं पाहिलंय की दे डायरेक्टली यूज सॉल्ट ॲज देअर इंटेक. सॉल्ट टॅबलेट्स किंवा डायरेक्ट काही लोक प्रिफर करतात की बाबा मला टाटाचं मीठ ठेवा किंवा ब्लॅक जे सॉल्ट असतं ते ठेवा, आय विल इट इट डायरेक्टली ऑन द स्टेशन्स. सो ते तू कितपत रेकमेंड करते की इज इट अ गुड हॅबिट और इज इट अ बॅड हॅबिट और हाऊ दे शुड. आय थिंक वी फर्स्ट अंडरस्टँड हा सॉल्ट ट्रेंड आला का म्हणजे आपल्याला तिकडेच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. सो अल्ट्रा एन्ड्युरन्स इव्हेंट्स जे आहेत स्पेशली आयर्न मॅन, ट्रायथलॉन, ह्याच्यामध्ये असे काही रनर्स होते ज्यांना स्वेट खूप येत होतं. सो हाय स्वेटर्स पण होते अँड दे यूज टू लूज अ लॉट ऑफ सॉल्ट. म्हणजे नॉर्मल स्वेट कंपोजिशनच्या कम्पॅरिझन मध्ये त्यांच्या बॉडीमधनं एक्सेस अमाऊंट ऑफ बॉडी सॉल्ट बाहेर जात होते. दॅट इज देअर बॉडीज टेंडन्सी. ओके. त्याच्या शर्टावरती ना यू सी व्हाईट पॅचेस, पॅन्ट वरती व्हाईट पॅचेस किंवा इथे फोरहेडला, नेकला यू सी व्हाईट मार्क्स. त्याला आपण म्हणतो सॉल्ट डिपॉझिट. अशा रनरनी जेव्हा सॉल्ट टॅबलेट्स कन्झ्युम केल्या त्यांची क्रॅम्पिंग येणं खूप कमी झालं आणि मग समहाव तिकडनं तो ट्रेंड पॉप्युलर झाला की तुम्ही सॉल्ट टॅबलेट घेतलं तर क्रॅम्प येत नाही. पण दिस इज नॉट अ ब्लँकेट प्रिस्क्रिप्शन. नॉट एव्हरीबडी नीड सॉल्ट. क्रॅम्प्स आपल्याला अनेक कारणांमुळे येतात. जसं मी म्हटलं की एक्सरसाइज इंड्यूस मसल क्रॅम्पिंग, ज्याच्यामध्ये आपला मसल सतत कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे एक्झॉस्ट होऊन क्रॅम्प येऊ शकतो. सो अशा वेळेला मी सॉल्ट टॅबलेट कन्झ्युम करून काही उपयोग नाही. मला थांबावं लागणार आहे, मला स्ट्रेचिंग करावं लागणार आहे, थोडं मसलला रिलॅक्स करावं लागणार आहे अँड देन आय हॅव टू रिझ्यूम माय वर्क. सो वी हॅव टू आयडेंटिफाय द ट्रिगरिंग पॉइंट. ओके. लोक सॉल्ट टॅबलेट ह्यासाठीच कन्झ्युम करतात की मला क्रॅम्प्स नको. सो इन अँटिसिपेशन जस्ट मी सेफ गार्ड राहते की मला क्रॅम्पच नको. आपल्या बाबतीत जर बोलायचं झालं पीएमच्या बाबतीत की जर फुल मॅरेथॉन मी पळतोय तर मला फारशी तशी गरज नाही सॉल्ट टॅबलेट. सॉल्ट टॅबलेटची गरज त्या रनरला ज्याच्या यु नो टी शर्ट वरती स्वेट पॅचेस येत आहेत. दॅट सॉल्ट डिपॉझिट यू कॅन सी फ्रॉम नेकेड आय. त्यांचे शर्ट असे पांढरे होतात. त्यांनी जर ब्लॅक ट्राउझर घातली असेल ना यू सी असे मोठे मोठे व्हाईट डिपॉझिट्स त्यांच्या पॅन्ट्सवर येतात. सो तेवढं एक्सेस अमाऊंट मध्ये तुम्ही लूज करताय. येस सॉल्ट टॅबलेट्स विल हेल्प यू. पण तुमचं स्वेट कॉम्पोजिशन नॉर्मल आहे. ऍडिंग सॉल्ट टॅबलेट इज नॉट गुड फॉर हेल्थ बिकॉज सॉल्टचा डायरेक्ट रिझल्ट आपल्या ब्लड प्रेशरवर आहे. कारण ब्लड प्रेशरच्या पेशंटना नेहमी सांगतात सॉल्ट कमी करा. सो तसं आपण एक्सेस अमाऊंट ऑफ सॉल्ट कन्झ्युम करून हेल्थच्या दृष्टीने चांगलं नाहीये आणि परफॉर्मन्स मध्ये असे आपल्याला काही ऍडिशनल बेनिफिट्स नाही मिळणार आहेत. जर माझा क्रॅम्प हा माझ्या मसल दमल्यामुळे येतोय तर टॅबलेट कन्झ्युम करून पण मला क्रॅम्प येणारच आहे. ओके. सो वी हॅव टू अंडरस्टँड की ते सॉल्ट टॅबलेट वर्क कसं. तसं इट इज नॉट ब्लँकेटली प्रिस्क्राईब. आणि वेन इट कम्स टू कार्बोहायड्रेट ॲज आय वॉज मेन्शनिंग इन लास्ट एपिसोड ऑल्सो द मेजर रोल ऑफ कार्बोहायड्रेट इज इन रिफ्युएलिंग. जर आपण कार्बोहायड्रेट बार घेतला, जेल घेतलं तर आपल्या हायड्रेशन अँड रिफ्युएलिंग आर टू डिफरंट ऍस्पेक्ट. सो रिफ्युएलिंग करताना मी कार्बोहायड्रेटला जर लिक्विड बनवते तर मला हायड्रेशनचा बेनिफिट मिळतो, नाहीतर मला हायड्रेशनचा काही बेनिफिट नाहीये. आय एम जस्ट रिफ्युएल. मी जेल खाते कार्बोहायड्रेट तर मला फक्त बॅटरी मिळाली, पाणी नाहीये
नाहीये माझ्याकडे, तर पाणी मला मग इलेक्ट्रोलाइट बेवरेजेस मधनं घ्यावं लागेल टू मॅच अप टू माय रिहायड्रेशन. दोन डिफरंट ऍस्पेक्ट आहेत. आता कार्बोहायड्रेटला रिहायड्रेशनशी लोकांनी अटॅच केलं किंवा असोसिएट केलं बिकॉज दे आर कन्झ्युमिंग स्पोर्ट्स ड्रिंक. ओके ओके. सो म्हणजे जर लोकांना करायचं असेल, म्हणजे जर रनर्सला करायचं, सो दे शुड प्रिफर अ स्पोर्ट्स ड्रिंक रादर दॅन सेपरेट कार्बोहायड्रेट ड्रिंक्स. अगेन त्याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे, इफ युअर कार्बोहायड्रेट टार्गेट्स आर व्हेरी हाय, Okay. it's about 60 grams per hour. You are consuming 90 grams of carbohydrate per hour. It's a very huge figure. त्याच्या वेळेला you have to split your carbs in liquid and solid. कारण काय होतं, जर आपण खूप लिक्विड प्यायलो ना, पोट फुगतं आणि you feel bloated. करेक्ट. त्यामुळे यू हॅव टू स्प्लिट युअर कार्ब्स. त्याच्यामुळे यू हॅव टू सी मला हायड्रेशन किती करायचं आहे, दॅट मच अमाऊंट कार्ब्स आय एम गोइंग टू टेक इन लिक्विड फॉर्म. करेक्ट. म्हणजे माझं हायड्रेशन पण होते, रिफ्युएलिंग पण होते आणि माझं खाण्याचं बर्डन कमी होत आहे. तुला आठवत असेल माझं तसं झालेलं होतं आणि की लिक्विड फॉर्म मध्ये आय यूज टू टेक द कार्ब्स, यूज टू फील लाईक प्युकिश, आणि अख्खं जवळजवळ 3 ते 4 तास मी ती वॉमिट करत करत स्विम करत होतो. कारण लार्ज व्हॉल्यूम कंझ्युम केलं की तू विचार केला की मी दोन्ही गोष्टी एकत्र करतो. येस येस. पण जेव्हा आपण ते स्प्लिट केलं आणि थोडे जेल्स आपण दिले, तुला कार्बोहायड्रेट बार इंट्रोड्यूस केले, देन यू फेल्ट बेटर. करेक्ट करेक्ट. सो आपल्याला कम्फर्ट बघायचा आहे आणि टार्गेट बघायचं आहे, देन वी कॅन स्प्लिट बिटवीन रिफ्युएलिंग अँड रिहायड्रेशन. पण कार्बोहायड्रेटचा डायरेक्ट संबंध हा रिफ्युएलिंगशी, रिहायड्रेशन काही संबंध नाही. एक्झॅक्टली. दॅट इज व्हेरी गुड पॉईंट. मग तू काय सजेस्ट करलं किंवा काय रेकमेंड करशील की किती अमाऊंट लोकांनी टार्गेट केलं हायड्रेशन मध्ये, की कसं त्याची रेंज असली पाहिजे? म्हणजे ऑब्व्हियसली इट डिपेंड्स अपॉन द पर्सन टू पर्सन, बट एक बेसिक काही रेंज असेल किंवा बेसिक लोकांनी विचार केला पाहिजे प्री रेसमध्ये मी किती हायड्रेट पाहिजे किंवा ड्युरिंग रेसमध्ये मी कितपत घेतलं पाहिजे, किंवा पोस्ट झाल्यानंतर सुद्धा राईट बऱ्यापैकी स्वेट लॉस झाला असं राईट. सो मी पोस्ट झाल्यानंतर एकदम आपण म्हणतो राईट, प्रत्येकाच्या घरात सांगतात की घटाघटा पाणी पिऊ नका. सो तसं किती पेसने मी हळूहळू मला रिहायड्रेट केलं पाहिजे, तू काय? ओके. सो रिहायड्रेशन आपल्याला करायचं तर आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. रिहायड्रेशन प्रोसेसमध्ये फर्स्ट थिंग मॅटर्स इज लिक्विड कन्झम्पशन. सो लिक्विड कॅन बी प्लेन वॉटर और एनी अदर बेवरेजेस. म्हणजे आपलं बटर मिल्क झालं, कोकोनट वॉटर झालं, टी कॉफी झालं, ह्याच्यामधनं पण आपल्याला पाणी येतं इनडायरेक्ट फॉर्म. सो लिक्विड इज अ पार्ट 1. पार्ट 2 इज इलेक्ट्रोलाइट. कारण मी जे प्यायलेलं पाणी आहे ते माझ्या जर शरीरात राहिलं नाही तर आय एम गोइंग टू प्रोड्यूस मोर युरिन. सो मला मल्टिपल बाथरूम ट्रिप्स कराव्या लागतील. सो वेन आय एम गोइंग टू ऍड इलेक्ट्रोलाइट, जे सोडियम आहे, जे सॉल्ट्स आहेत, त्यांनी काय होणार आहे की माझं प्यायलेलं पाणी शरीरामध्ये रिटेन होणार आहे, बिकॉज दे होल्ड वॉटर इनसाइड द बॉडी. सो दॅट इज द यूज ऑफ इलेक्ट्रोलाइट. येस. त्याच्यामुळे रिहायड्रेशन मला फास्ट करायचंय, एफिशियंट करायचंय. मी इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स पिणार, जे इलेक्ट्रोलाइट आपलं केमिस्टकडे मिळतं, जे आपण डायरियाच्या वेळेला बऱ्याच लहान मुलांना देतो. That is also very effective in rehydration. So that should be your baseline product to start with rehydration. You can check your weight difference आणि see की तुम्हाला किती ml टार्गेट करायचंय. Approximately 400 to 800 ml is a good starting point for any amateur runner who is not understanding की मी कसं पाणी प्यायला पाहिजे. So त्या रेंज मध्ये पहिले जसं मी म्हणलं, have simple waters, switch to electrolytes, see the difference. If you are more comfortable with electrolytes, then you increase little bit, go up to 1 liter and see how you are feeling, and keep monitoring your weight difference before and after. So that gives you guidelines. आणि दुसरं मला असं म्हणायचं आहे, काही काही सिच्युएशन मध्ये आपण स्वेट लॉसेस जे असतात ते कमी असतात. बरोबर आहे. आपण जेव्हा रिहायड्रेशन म्हणतो तेव्हा वी ऑलवेज थिंक अबाउट अग्रेसिव्हली ड्रिंकिंग, पण तसं सिच्युएशन नाहीये. मुंबईचा रनर जर पुण्याला पळणार असेल तर नॅचरली ही इज गोइंग टू स्वेट लेस बिकॉज ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन. बरोबर. त्याचं ट्रेनिंग तिकडे झालेलं आहे आणि त्याला इकडे ह्युमिडिटी पुण्याच्या ह्युमिडिटी पेक्षा खूप जास्त आहे. बरोबर आहे. त्याचा स्वेट रेट युजुअल ट्रेनिंग डेज मध्ये खूप असणार आहे. पण जर तू आपला मॅरेथॉन पळायला आला पुण्यामध्ये, ही इज गोइंग टू फील ओ माय गॉड, आय एम स्वेटिंग लिटिल लेस टुडे, माझा टी शर्ट अजून तेवढा वेट नाही झालाय. बरोबर. सो इन दॅट सिच्युएशन ही नीड्स टू ब्रिंग डाऊन हिज लिक्विड इनटेक रादर दॅन कीपिंग अप विथ वॉट एव्हर ही हॅज प्लॅन. बऱ्याचदा लोक त्या प्लॅनला स्टिकअप राहतात. दे डोंट अंडरस्टँड अँड जज सिच्युएशन काय आहे. इफ माय टी शर्ट इज नॉट वेट, देर इज अ ब्रीज, कूल ब्रीज येते, बरोबर आहे, कूलर सिच्युएशन आहे, माय बॉडी इज कम्फर्टेबल, आय कॅन कन्झ्युम लेस लिक्विड. बिकॉज जसं मी आधी म्हणलं, माइल्ड डिहायड्रेशन टॉलरेबल आहे. इट्स नॉट कम्प्लिटली भयंकर डिहायड्रेटच व्हायला पाहिजे नाही, असं नाही होऊ शकत. माइल्ड डिहायड्रेशन इज टॉलरेबल जर तुम्हाला फिजिओलॉजिकल काही डिस्कम्फर्ट नसेल तर. सो ओव्हर ड्रिंकिंग अँड ओव्हर हायड्रेशन अवॉइड केलं पाहिजे. आणि लॉंग ड्युरेशन इव्हेंट असेल तर प्लेन वॉटर कन्झम्पशन पण अवॉइड केलं पाहिजे, बिकॉज इट कॅन ऑल्सो लीड टू हायपोनायट्रेमिया. इट कॅन डायल्यूट युअर बॉडी सॉल्ट आणि त्याच्यामुळे परफॉर्मन्स डेक्रिमेंट होतात. आणि इट कॅन बी डेट्रिमेंटल टू हेल्थ एज वेल. काही काही सिरियस सिच्युएशन मध्ये
लोकांना मेडिकल आपल्याला हेल्प Assistance द्यावी बरोबर. लागते बिकॉज ऑफ हायपोनायट्रेमिया. Okay. सो फुल मॅरेथॉन रनर्स first hour maybe you can start with plain water. Once your pace is set, slowly switch to electrolytes. When becomes refueling and rehydration a critical point for your speed, switch to sports drink. ओके. Like that you can सो experiment. त्यांनी त्याचा प्लॅन तशा टाईपनी त्यांचा हे केला yes. पाहिजे. Like that you can experiment Okay. during the run. Keep changing beverages. So ते थोडं एनकरेजमेंट राहते पाणी पिण्यासाठी. पाणी. थोड्या वेळाने काय होतं आपल्याला फ्लेवर फटीक येतो, पाण्याचा पण नॉशा येतो. Correct, correct. वेन यू आर स्वेटिंग अलॉट, युअर स्पीड इज हाय, ते पाणी पण कडू लागतं काही काही Correct, वेळेला. correct. सो यू कीप स्विचिंग द बेवरेजेस, सो त्या फ्लेवर फटीक येणार नाही आणि यू विल एबल टू मेंटेन दॅट लिक्विड कन्झम्पशन. So again, thank you very much, Apurva, for all these your specialized advices. So viewers, तुम्हाला जे काही शंका असतील, if you have any questions, you can put in our messages and you can send mails to us on office.pimt@gmail.com. Apart from that, we will have some specialized sessions also specifically for full marathoners who are participating in this edition of the Pune International Marathon. So thank you again, and let us know how you feel about these episodes, and do like us on our all social media platforms. Thank you. थँक्यू.